नमस्कार. मला एक कमेंट आली की दादा तुम्ही फुग्याची बाही म्हणजे वर प्लेट आणि प्लेन हाताला असेल अशी बाहीचं कटिंग कसं करता ते आम्हाला सांगाल का? तर मी का नाही सांगणार. तर त्यासाठी अगोदर साधी बाही कटिंग करावी लागेल. साधी बाहीवरनं आपण प्लेटची बाही कटिंग करणार आहोत. तर ती कशी असणार आहे कटिंग, तर चला मग. आपल्याला आता आहे ना प्लेटवाली बाही म्हणजे फुग्याची बाही त्याचं कटिंग करणार आहोत. तर ते आपण हे कापडाची घडी कशी ठेवलेली आहे तुम्हाला सांगतो मी. ही घडी जे ठेवलेली आहे ते मी अंगावर माप घेतलेलं आहे त्या बाहीच्या मुंड्याचं. तर मुंड्याचं माप आहे 13.5 इंच. त्याच्यामध्ये अर्धा इंच ठेवल्यानंतर ना आपल्याला मिळालं 14 इंच. 14 इंचातला निम्मा भाग म्हणजे 7 इंच. तर ते 7 इंच आपण त्याच्या पुढे 1.5 इंच वाढवणार आहोत. जे 1.5 इंच वाढवलेल्यानंतरनं घडी येते ते म्हणजे 7 अधिक 1.5 तर 8.5 इंच हे आलेले आहे घडी. तर अगोदर आपण काय करायचं, सरळ एक रेष मारून घ्यायची. जे दुमडपट्टी हवी आपल्याला तेवढी. त्यानंतर बाहीची लांबी आहे 9.5 इंच. त्याच्यामध्ये अर्धा इंच घातलं की 10 इंच झाले. म्हणजे बघा आता हे 9.5 अधिक 10 इंच हे आपलं अर्धा इंच घातल्यानंतर 10 इंच झालेली ही बाहीची लांबी. त्यानंतर असेच इथे पुढे घ्यायचं 10 इंचापर्यंत बरोबर. मग त्याच्या आत 3.5 इंचाचा जो मुंड्याचा खड्डा असतो तो आपण 3.5 इंच वरून घेतलेला आहे. आणि त्याच्या मध्ये 1.25 इंचाचा जो खाचा असतो तो बाहीचा इथे मी 1.25 इंच घेतलेला आहे. आणि दंडगेर मला 11 आहे. 11तलं दंडगेर निम्म 5.5 इंच मी इथे मार्किंग केली. आणि त्याच्या पुढे 1.25 इंच मार्जिंग साठी मी ठेवलेलं आहे. मग ह्या बिंदूपासून या बिंदूला आपण सरळ जोडणार आहोत. त्यानंतर इथे झाली बाहीची पूर्ण लांबी. मग आता त्यानंतर आपण काय करणार आहोत, हे सरळ रेष आणि ही तिरकी रेष, मग त्यावरनं आपण हे सरळ असं वळणदार हे साध्या बाहीचा आकार देणार आहोत. त्याच दृष्टिकोनातून खाली आपण विरुद्ध दिशेने असं हे साध्या बाहीचा आकार देणार आहोत. मग ही साधी बाही झाली. मग आता आपल्याला फुग्याची बाही करायची. याच्यावरनच फुग्याची बाही कसं केली जाते, तर वरती आपण ह्या बाहीच्या लांबीपेक्षा 2 इंच वाढवायचं बरोबर. 2 इंच वाढवल्यानंतर हा शेप न देता आपण याला वेगळ्या पद्धतीचा शेप द्यायचा आहे. बघा हे असा वळण येऊन इथे मिळाला पाहिजे. हे बघा ह्या इथे मिळाला पाहिजे. म्हणजे आपली हे साध्या बाहीचं तर बाही झाली, पण इथून जे अंतर मिळतं एवढं ते आपले प्लेट्स येतील म्हणजेच चुड्या येतील आणि तो फुगा वरती बाहीचा तयार होईल. म्हणजे बघा तुमच्यासमोर मी कट करतो या पद्धतीने. हे बघा आता इथपर्यंत गेलो. मग त्यानंतरने आपण हे बघा ही अशी वरतून बाही फुग्याच्या हिशोबाने वळणदार हे बघा अशी घ्यायची आणि इथे थांबायचं. आणि जो खाचा आहे तो इथे कट करायचा. म्हणजे बघा ही आपली बाही अशी तयार होईल. त्याला आपण आहे ना जरा व्यवस्थित वळण घ्यायचं. तुम्ही बघू शकता. हे बघा ह्या पद्धतीने आपण फुग्याच्या बाहीचा आकार द्यायचा, जेणे की वरती छान अशा प्लेट्स तयार होतात. आम्ही इथे एक चटका मारायचा आणि समोरला भाग येतो तो एक थोडासा नकळत एक 1/2 इंचाच्या अर्धा इंचाच्या हिशोबाने याला असं आतला खड्ड्याचा शेप द्यायचा आणि याला मिळवून घ्यायचं. म्हणजे तुम्ही बघू शकता या पद्धतीची आपली प्लेटवाली बाही म्हणजे फुग्याची बाही तयार होणार आहे. मग लावत आल्यानंतर इथपर्यंत पोहोचते. मग इथून आपले हे जे उरलेलं कापड असतं त्याचे हे आपले प्लेट्स तयार होतात. तर या पद्धतीने तुम्ही साधी बाहीवरनं प्लेटची बाही कट करू शकता. तर करा प्रयत्न, नक्की होईल.